चा वेगवान आढावा। कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे। राजन साळवी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असून शिर्डीतल्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे। यावेळेला काँग्रेस खासदार कल्याण काळे उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले। नजर लागल्यासारखे लोक सत्तारांच्या मागे लागलेत, मात्र आम्ही नेतृत्वाला जपण्याचं काम करू असं कल्याण काळे म्हणाले। मंत्रिपद हुकल्यावरून शेरोशायरी करत सत्तारांनी सूचक विधान केलंय। मी पुन्हा येईन असं म्हणत एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं। तुम्ही मुख्यमंत्री आहात तर आता खरी मजा येईल। मराठा द्वेष नसेल तर आरक्षण द्या, नाहीतर राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक होणार आहे। खातेवाटपानंतर कॅबिनेटची पहिलीच बैठक असणार आहे। राज्यामध्ये बीड प्रकरण गाजत असल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत महाराष्ट्र सैनिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। प्रत्येक समस्येच्या वेळेला लोकांना मनसेची आठवण होते, मात्र मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झालेत, मात्र महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिलेली आहे। कुठलंही कारण न देता पदभार घेऊन कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। मंत्री धनंजय मुंडेंवरती महायुतीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडेंनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलंय, तर मस्ताजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचंही मत वरिष्ठांनी मांडलं। अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी व्यक्त केलेली आहे। आशाताई पवारांनी सकाळी पंढरपूरला जात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावेळेला त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे। वाढदिवसानिमित्ताने शहरात हजारो बॅनर्स लावण्यात आलेत। भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। दरम्यान या शक्तीप्रदर्शनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। मनोज जरांगे पाटलांनी नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाचं दर्शन घेतलं। मराठ्यांना आरक्षण मिळू दे, तसंच शेतकऱ्यांना बळ मिळू दे असं साकडं त्यांनी घातलंय। दीपक केसरकर यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। आपण नाराज नसल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलेलं आहे। मंत्र्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा दिल्या असून नाराजीने राज्य चालत नाही, तर मेहनतीने चालतं असं केसरकर म्हणाले। यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। कामोटे सेक्टर 6 मध्ये ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे। घरामध्ये आई आणि मुलाची बॉडी मिळालेली आहे। मुलांच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसत आहेत। पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा घरातील LPG गॅस लीक असल्याचं आढळलेलं आहे। दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत। दरम्यान हत्या की आत्महत्या याचा अजून तपासानंतरच कळेल। या प्रकरणी सोसायटीतील CCTV सुद्धा चेक करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी बघतोय। कामोठेमधून बातमी येते। कामोठे सेक्टर 6 मध्ये ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घरामध्ये आई आणि मुलाची बॉडी आढळलेली आहे। मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसत आहेत। पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केलाय। ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली ती दृश्य आपण सध्या पाहतोय। तसंच घरातला LPG गॅस लीक झाल्याचं सुद्धा आढळलेलं आहे। त्यामुळे दोन्ही मृतदेह आता सध्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत। हत्या की आत्महत्या याचा उलगडा यानंतरच होणार आहे। या प्रकरणी सोसायटीमधील CCTV व्हिडिओ सध्या चेक करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला असून SIT स्थापन करण्यात आलेली आहे। SITचे प्रमुख आणि पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी केलेल्या विनंतीनुसार SIT मध्ये 9 जणांची नियुक्ती करण्यात आली।
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज दुसऱ्यांदा सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान तपासासंदर्भात आढावा घेत एसआयटी स्थापन झाल्याची माहिती घेतल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. बीडमध्ये संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण ताजं असतानाच केजमधून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केजचे माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांना तब्बल 3 लाख रुपयांसाठी लुटण्यात आलेलं आहे. ज्ञानेश्वर इंगळेंना एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. खंडणी प्रकरणासह संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही कराड यांना सवाल केले जातात. वाल्मिक कराड पोलिसांना सांगून सरेंडर झाला, त्यामुळे हा आत्मसमर्पण की तह होता असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. तर त्याच्या कुठल्या मागण्या मान्य केल्या म्हणून तो सरेंडर झाला असाही सवाल आव्हाडांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणेंनी केलेली आहे. जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोवर मुंडेंनी मंत्रिपदावरती राहू नये असं शिंगणे म्हणाले. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. बीड प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे. कारवाई दरम्यान कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली. वाल्मिक कराड कोठडीत असतानाच बीडमधील पोलीस ठाण्यामध्ये 5 नवे पलंग आणण्यात आलेले आहेत. त्यामुळे पलंग आरोपीसाठी आणल्याची चर्चा रंगली. मात्र पलंग आमच्यासाठी आणलेत अशी माहिती पोलिसांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरण 3ही फरार आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. 3ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा शोध सीआयडीकडून घेतला जातो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडवरती 25 वर्षात 15 गुन्हे दाखल आहेत, तर खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उसळलेल्या दंगलीनंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झालेला होता. यावेळेला अनेक दुकानं आणि 4 चाकी वाहनंही पेटवून देण्यात आली. यानंतर प्रशासनाने गुरुवारपर्यंत पाळधी गावावरती संचारबंदी लागू केली. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद झाल्याने राडा झाला. या राड्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जळगाव पोलिसांनी पाळधी गावातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज जमा केलेलं आहे. दरम्यान व्हिडिओ बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध घेतला जातो. पाळधी गावात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून दुपारी 1 तास सूट देण्यात आली होती. यावेळेला महिलांनी किराणा दुकानावरती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. किरकोळ वादातून पाळधी गावात झालेल्या राड्याच्या वेळेला 12 ते 13 दुकानं दंगलखोरांकडून जाळण्यात आलेली आहेत. यामध्ये दुकानातलं 50 ते 60 लाखांचं साहित्य हे खराब झालेलं आहे. गडचिरोलीत आज 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलंय. तारका उर्फ विमला या जहाल माओवाद्याने सुद्धा आज सरेंडर केलंय. 38 वर्षांपासून माओवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलंय. महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आणि येत्या काळात माओवाद संपुष्टात येणार अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ज्यांनी केडर निर्माण केलं त्यांचं आज आत्मसमर्पण झालं. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची या मोहिमेत मोलाची मदत झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे आभार मानले. जहाल माओवादी नेता तारका यांनी आज मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. दरम्यान आत्मसमर्पण करणाऱ्या 11 माओवाद्यांना पुनर्वसनासाठी अतिरिक्त 10 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनवरून पोलिसांनी हर्षकुमारला ताब्यात घेतलं.
क्रीडा विभागातील घोटाळा प्रकरणी आरोपी हर्षकुमारची 10 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे, तर उर्वरित मालमत्ताही जप्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली. धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय डव्हाळे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार तहसीलदार मृणाल जाधव यांनी दाखल केलेली आहे, तर तहसीलदार भ्रष्टाचार करत असल्याचं डव्हाळे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अधिकाऱ्यांमधील या वादामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होते. धाराशिवच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वादाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे. विशाखा समितीकडे प्रकरण वर्ग केलं जाणार असून दोषींवरती 2 दिवसात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यात कागदी कपाच्या वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे. कागदी कपाचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला. अकोलाच्या घुसरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाण्याच्या मागणीसाठी 7 गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं. गावामध्ये नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. धरणगावात टपरीधारक आणि फेरीवाल्यांनी नगरपालिकेवरती आक्रोश मोर्चा काढलाय. व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली. अमरावतीच्या मोर्शी बस स्थानकावरती महिला आणि तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळेला बघ्यांनी एकच गर्दी केली. दरम्यान किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होता. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे, मात्र कोवळ्या ज्वारीवरती पक्षी ताव मारत असल्यामुळे ज्वारीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील श्रीरामपूर गावात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. दरम्यान प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. इराणमध्ये व्यवसाय करणारा हिंगोलीतील एक तरुण 25 दिवसांपासून बेपत्ता आहे. योगेश पांचाळ असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान मागील 25 दिवसांपासून कुटुंबियांचा योगेशशी संपर्क झालेला नाहीये. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील लोणावळा ते खंडाळा दरम्यान 5 किलोमीटरच्या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साईंच्या चरणी 13,30,000 रुपयांचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आलेला आहे. बबिता टिकू यांच्याकडून हे दान करण्यात आलेलं आहे. दरम्यान साई संस्थांकडून टिकू यांचा सत्कार करण्यात आला आहे. वर्ध्यातील साई मंदिरात नववर्षानिमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात 40 बाय 40 आकाराची रांगोळी काढण्यात आलेली आहे. मंदिरातील सजावटीने भाविकांचं लक्ष वेधलं आहे. शिर्डीमध्ये रोज होणाऱ्या साईबाबांच्या आरतीच्या वेळेला एका भाग्यशाली जोडप्याला अग्रभागी उभं राहण्याचा मान दिला जाणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा संस्थानने भक्तांनाही अनोखी भेट दिली. नववर्षानिमित्त गोंदिया शहरातील रेल्वे तळाच्या काठावरील 22 फुटांच्या महाकाल मूर्तीसमोर महाआरती करण्यात आलेली आहे. 108 जोडप्यांनी या शिवलिंगाची आरती केली. यावेळेला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. नववर्षाच्या मुहूर्तावर अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 135 बैलगाड्या सहभागी झाल्या. यावेळेला अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात नववर्षानिमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. आज दिवसभर मंदिरात भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली. वर्ध्याच्या रसूलबादमध्ये मनसागीर महाराज यांच्या 2 दिवसीय यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये 160 भजन मंडळींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी कोरेगाव भीमाला भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरम्यान उद्या परभणीला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक इथे महाविद्यालयीन तरुणीवरती वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात 5 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आडगाव पोलिसांमध्ये वर्ग करण्यात आला असून आडगाव पोलिसांनी एकाला अटक तर 4 संशयितांना ताब्यात घेतले. दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलंय. एका इंजिनियरने आपल्या आई वडिलांची हत्या केलेली आहे. या घटनेनंतर 4-5 दिवसांपासून मृतदेह घरातच पडून होता. दरम्यान पोलीस चौकशीत संबंधित इंजिनियरने गुन्हा कबूल केला.
पतंग उडवताना विजेचा धक्का बसल्याने नाशिकमध्ये 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय. विजेच्या तारेला अडकलेला पतंग काढताना ही घटना घडली. अहमदनगरमधील उड्डाणपुलावरती अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. नववर्षाच्या सुरुवातीला स्कॉर्पिओ आणि टाटा नेक्सा कारचा भीषण अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो.